किती गाडी अजून एवढी मोठी गाडी अजून. हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळपासूनच पाऊस चालू झाला आहे आणि आमच्या घरात चालू इथं गागट. अजून काय झालं छान अजून झोपातून उठले दोघं बेड म्हणजे आत्ताच सगळे. माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि यांचा गागट ऐकून मग मी आले इकडं. आता पहिले अगोदर चहा पेते आणि मग पुढचं काम करू. नमस्कार मित्रांनो, बघा आमचं स्त्रियांशी काल पहिल्यांदा शाळेत गेला. काय काय पाहिलं होते तू? काय वाटलं? एवढी मोठी गाडी घोडा. अजून अजून काय होतं? मग काय होतं अजून? छोटी गाडी अजून. पाऊस सकाळ म्हणजे रात्रीपासून चालू आहे अशीच आणि आता तर थोडासा जास्तच वाढलाय. चहा तर मी उकळून घेतला. मिस्टरांसाठी पण त्यांचं औषध तयार केलं आहे. हे मूळ व्याधाचं औषध आहे, त्याच्यामुळे त्यांना दररोज सकाळी द्यावं लागतं. हे धरा. आणि हां, गरम पाणी येते. नाही नाही, कुठं गरम आहे लई? काहीच गरम नाही, एवढं गरम लागतच. आणि मग तेवढं गरम तर प्यावत निदान थोडं कोमत पाहिजे की नाही. त्यांचं चालू इडं काम. खाली बसा, सांडून जाईल ते गादीवर. आधीच गाद्या वाळून नाही राहिल्या. बाजूला बाय, खाली उतरा चला. आणि माझा चहा इथं ब्लॅक टी, कारण आज दूध आणायला पाऊस चालू आहे त्याच्यामुळं पोरी काही गेल्या नाही गावात. आता कोरा चहा प्यावा लागणार आहे. इथं शाळेत खुशीच्या शाळेचं आवरून दिलंय मस्त. आणि मॅडम थोड्या फुगले आहे. नाही ना, नाही फुगली ना. आणि इकडे झाला आहे माझा स्वयंपाक. मेथीची भाजी केली आहे आणि बाजरीच्या भाकरी केल्या आहे. आता थोड्याशा बऱ्या जमायला लागल्या मला, पण आता पीठ संपत आलं त्याच्यामुळं परत काय माहिती जमतील का नाही नंतर. आणि कुठे गेले सगळेच गायब झाले इथले. श्री काय करू राहिलं रे? हा का, बर. तर आत्ता वाजले 9 आणि आम्ही बसलोय जेवायला. काय खातोय श्री? काय? अरे श्री दादा, आज लई छान भाजी केलेली आहे मम्मीनं. वा वा वा.
मेथीची भाजी, ए राहू दे ना सांडाल ते. बाजरीच्या भाकरी. अरे लय प्रिय जुना झाला आता आता आता. घे बघ घे लवकर. कशी भाजी कसं काय श्री घेत पोट भाकर घेते कोण कशी मजा येईल आता खायला. टोपल्यातून दे. तर आता घेतो आम्ही जेवण करून. जेवण आणि मिस्टर निघाले गावात जाण्यासाठी कामावर त्यांच्या. आणि श्रेयश लागला मागा. आता कशाला जायचंय तुला गावात? पाऊस आला जेवण करत होतो तर लगेच सगळं पाणी मध्ये आलंय बघ. आता वाजले सकाळचे 11:30 आणि माझं सगळं काम आटपलंय. आणि सकाळचा पाऊस चालू झालाय. फक्त मला धुणं भांडी करेपर्यंत तेवढा उघडा होता. धुणं धुवून वाळत टाकलं आणि लगेच पाऊस आला. तर आता काय माहिती धुणं वाळतं का नाही. तर हे बघा इथं वाजले 12:30 आणि ना एकदम पावसाचं वातावरण. आता वर अजिबात नाही राहिलेलं पण तरी आता लगेच रिमझिम रिमझिम चालूच झाली. आणि मी आत्ताच निघाली बाहेर सगळं आवरल्याच्या नंतर. आणि झालं चालून. हे बघा आपल्या गुलाबाचे फुलाला किती मस्त फुलं आली. छान उमळलं. अजून 2-3 कळ्या लागल्या भारी भारी. आणि हे आहे ना हे बघा हे ना हे मोठं फुल होतं एकदम जम्बो फुल टाईप. हे नर्सरीतून आणलं होतं. ते उन्हाळ्यात पूर्ण जळलं होतं. आता परत छान असं फुटलंय. मस्त हिरवा पाला आलाय त्याला. बघा एक कळी लागली आहे. आणि हे कशाचं झाड आहे मला तेच माहिती नाही पण ठेवलंय म्हटलं काच आहे काय माहिती. थांब सरक. आणि एकदा वातावरण बघा किती भारी दिसू राहिलं. पण पाऊस सारखा चालू आहे. जर एकदम असा जोरात येऊन उघडून जात नाही आणि सारखा चालू आहे भुरभुर भुरभुर. काहीच काम समजत नाही. तर मस्तपैकी अशी पाठीमागं आले होते आणि पेरू दिसला झाडाला मस्त एक पिकलेला. तर तो तोडला. आता दिवस म्हणजे आता हेच काम आहे मला पेरू पिकेल दिसला का तोडायचा आणि खायचा. कारण आता श्रेयांश पण झोपलाय त्याच्यामुळे मला करमत पण नाही काहीच. तर मग आली पाठीमागं सहज दिसला एक घेतला तोडून. आता मस्तपैकी खाते. आणि आता थोड्या वेळात खुशी पण येईलच. आणि परत रिमझिम रिमझिम चालूच झाली आहे बघा. फोनमध्ये दिसत नाही पण चालू आहे ती. मग आता काय माहिती किती वेळ चालत ती. तर आहे ना आत्ता आल्या आहे माझ्या जाऊबाई मोठ्या मळ्यातल्या म्हणजे सगळ्यात मोठ्या जाऊबाई ज्या मळ्यात राहते तिकडं. आम्ही गावात राहतो. तर आता माझ्या ज्या म्हणजे आपले जे केदवार नाही त्यांच्या आई म्हणजेच माझ्या सासूबाई ज्या आम्ही थोड्याशा आजारी त्या. तर मग त्यांना भेटायला पाहुणे चालूच आहे. त्याच्यामुळं मग त्या जे कोणी येतं ते इकडं येतंच. तर मग आता आल्या आहे त्या. तर मग त्या येतीलच इकडं. तर आल्यावर दाखवलं तुम्हाला मी माझ्या मोठ्या जाऊबाई. त्यांना काही अशी व्लॉग बिगिंगची काही एवढी हे नाही आहे आणि त्यांना समजायचं पण नाही. मी दाखवणार पण नाही त्यांना. गपचूप रेकॉर्ड करेल मी तुमच्यासाठी. तर येथील थोड्या वेळात त्या. आणि आता परत चांगला पाऊस उघडला होता. धुणं निम्मं सुकलं होतं. आता परत रिमझिम चालू झाली. मग आता जे जे सुकलेले कपडे ते मी घरात आणून टाकून देते म्हणजे फॅननी सुकून जातील. पप्पा ड्युटीवर जाईल ते येतील तर. आता दोघी शाळा झालं कोणीच का टमाटे लावायचं मिरच्या लावायचं तिला माहिती. ते सकाळची शाळा चालू आहे ना तिला. आम्हाला सकाळी शाळा झालं घ्यायला गेलो होत्या का तुम्ही? नाही मी गेलो ते केलं की खड्डा नाही मोऱ्यांचं पाणी. मोऱ्याचं पाणी काढायला इकडे मुरी मस्त मोठी केली ग त्यावर. मस्त केलं पाहिजे ताणले राहिला. आता प्लॅस्टर झालं पाय फक्त. आता होईल प्लास्टर आहे मग आता हेच होणं गरजेचं आहे. होईल प्लास्टर आहे. त्याला म्हणलं एवढं काम करतं म्हणलं हे डब्या दुकानातून आले का
नाही नाही मग या ना तुपाच्या आहे या पिवळ्या झाकणावाल्या सगळ्या. हा मग तुपाच्या आहे का? हा, अशा या- तुपाच्या बारण्या आणल्या का डायरेक्ट कांदा झाल्या नाही तूप आणायचं ना मग ते रिकामे झाले. आणि या गुळाच्या आहे ते खायच्या छोट्या छोट्या भेळ्या भेटत हा त्या बरण्या आहे. ते गुळाच्या ना. हा मग त्या भरून ठेवल्या अशात. बरं दे ग त्या डब्यात काजू बदामी पाहिजे 2-2 या कंगवा ठेवल त्या शेजारी. येऊ ते का अंगूर- उघडला आता फुलच केला होता म्हणा लग म्हणा घराच्या बाहेर काही निघत हा. नाही घरातच राहते म्हणलं मी जाऊनच येते आज. नाही आता उजरली. हा मग हात पाय सुजेल नाही हा गोळ्याला लागते म्हणलं गोळ्या घेऊन यावं. रिपोर्ट काढले ना 2दा-3दा म्हणे. हा त्या होत्या माझ्या जाऊबाई मोठ्या आणि त्या आत्ताच गेल्या मळ्यात पायच गेल्या कारण घरी त्यांना नेऊन सोडायला पण कोणी नव्हतं. खुशीच पप्पा जरा असते तर मग नेऊन सोडलं असतं पण आता घरी पण कोणी नव्हतं मग गेल्या त्या. त्यांचे पण कामधंदे चालू आहे. आता चांगल्यापैकी पाऊस पण उघडला आहे आणि श्रेयांश इथं लागला लगेच खायला. काय खातोय काय ताजू बदाम ये चालत आहे का मग चालत आहे एवढं खातो तरी वागत होतं याड्यासारखाच. मला दे ना एक. हं काय बी दे तुझे याने तुला काय देऊ वाटत मला असं का त्याला अक्रोड आवडत नाही म्हणून मला देत तो. मला हे नाही आवडत. काजू दे काजू. मला नाही ना आवडत ते नाही ना धर नको मला धर ते फेक ते कशाला घेऊ राहिला. चला आता येईल खुशी पण तिचा टाइम झालाच यायचा. आता गेले असतील तिचे पप्पा आणायला तरी येईलच आता थोड्या वेळात ती पण. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय राधे राधे.